वैद्यकीय प्रवेशाची पहिली यादी आज जाहीर होणार होती, मात्र ही यादी लांबणीवर पडली आहे। नेमकी काय कारण असावीत याबद्दलची अधिक माहिती सांगते आमची प्रतिनिधी भारती सहस्त्रबुद्धे। भारती। दीपक, कालच आपण डोमिसाइलचा कसा घोळ झालेला आहे वैद्यकीय प्रवेशांमध्ये हे दाखवलं होतं। अनेक विद्यार्थी आहे ज्यांच्याजवळ एकाच नाही तर 2-3 राज्यांचे डोमिसाइल आहेत आणि प्रत्येक राज्याचा जो 85% कोटा आहे त्या 85% कोट्यात कुठल्या तरी राज्यात आपला समावेश व्हावा या दृष्टीने त्यांनी हा डोमिसाइल घोटाळा केल्याचं निदर्शनास आलं। ही माहिती सुद्धा आपल्याला मिळाली आहे की सध्याच्या ज्या महाराष्ट्राची यादी तयार होती ती त्यात 400 ते 500 अशा विद्यार्थ्यांचा समावेश होता आणि त्यानंतर हे सगळं उघडकीला आल्यानंतर मेडिकल एज्युकेशन विभागाकडून सांगितलं जात होतं की आम्ही त्या विद्यार्थ्यांना बाजूला केलेलं आहे आणि त्यानंतरच यादी जाहीर केली जाणार आहे। मात्र हा घोटाळा हा घोळ खूपच मोठा आहे असं निदर्शनास आल्यावर आता मात्र मेडिकल एज्युकेशन विभागाने आज जी यादी जाहीर होणार होती, सीट कोणाकोणाला अलॉट झाल्या होत्या त्यांची ही यादी असणार होती ती थांबवलेली आहे आणि आता प्रत्येक विद्यार्थ्याचं डोमिसाइल पुन्हा चेक केलं जाणार आहे आणि त्यानंतरच यादी जाहीर केली जाणार आहे। दीपक। भारती, ताजी माहिती घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।